हार्दिक स्वागत। ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे खजिनदार रतनदादा पाटील यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय। दरम्यान रतनजी पाटील साहेब आपल्याला विनंती असेल आपण या आपल्या रतनजी मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। सन्माननीय अनंतजी आहिर साहेब यांची शुभार्थ रतनजी मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। सन्माननीय रतनजी पाटील साहेब ठाणे जिल्हा असोसिएशनचे खजिनदार आहेत, त्यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती नक्कीच करण्यात येतोय। धन्यवाद, आभार। आपण पाहतो ही दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय। रजनी कबड्डी स्पर्धा ठाणे जिल्हा असोसिएशनची मान्यतेने स्पर्धा आपण पाहतो। सुटकी राजू मोरे प्रतिष्ठान आईजी भव्य दिव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आपण पाहतोय की राहताना ड्रोन शूट आहे की नाही ते मात्र आपल्याला पाहायला मिळतं। ड्रोनच्या माध्यमातून ही स्पर्धा करताना कॅप्चर केली जाते। बोर्ड शहर या स्पर्धेचं मात्र इथे नक्कीच कलेक्ट केले जातं या ड्रोनच्या माध्यमातून। नक्कीच ड्रोन देखील आपण पाहू शकता। त्यामुळे या दरम्यान मुख्य व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय मतीबाई कदम ताई यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। विनंती असेल सन्माननीय मनीषाताई मोरे आपल्याला विनंती असेल त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे। सन्माननीय सौ मतीबाई कदम यांचा देखील यथोचित मान सन्मान यावेळेस विचार केला तर या खेळासाठी मात्र इथे उपस्थित झाले आणि खेळ पाहण्यासाठी संपूर्ण स्वर्गीय राजू मोरे प्रतिष्ठानसाठी इथे मात्र उपस्थित आपल्याला पाहायला मिळतं। मुख्य व्यासपीठावरती त्यांचं देखील यथोचित मुख्य व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय विजयजी देसले साहेब यांचं देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येईल। विनंती असेल सन्माननीय बबनजी गावडे साहेब आपण या आपल्या शुभाचे सन्माननीय विजयजी देसले साहेब यांचे यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय। प्रेमाची मायाची आपुलकीची शाल सन्माननीय विजयजी देसले साहेब कांद्यावरती सोपवली जाईल। त्याचप्रमाणे प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना देखील सन्मानित केलं जाईल। यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती नक्कीच केला जातोय। अशा प्रकारे चालू आहे। मागील 3 दिवसापासून ही स्पर्धा खेळवली गेलेली आहे आणि आज अंतिम दिवस आहे। मी दादांना विनंती करेन की ही स्पर्धा कशी चालू आहे आणि आम्हाला मार्गदर्शन करावं की जेणेकरून पुढच्या वर्षी अजून मोठ्या जोमाने ही स्पर्धा आम्ही घेऊ। दादा स्वर्गीय राजू मोरे प्रतिष्ठान भव्य आयोजकांनी या ठिकाणी बघा भव्य दिवशी कबड्डी स्पर्धा बघायला मिळते आणि शांततेमध्ये आज 3 दिवस आपल्या प्रेक्षकांनी चांगली साथ दिलेली आहे आणि मी आयोजकांना अशी विनंती करेन की ह्या पुढे आणखी राज्यस्तरीय जिल्हास्तरीय स्पर्धा घ्यावेत आणि असंच प्रेक्षकांची मनं जिंकावी। खरोखर मी राजू मोरे धन्यवाद दे। थँक्यू। धन्यवाद दादा। आपण दिलेल्या सूचनांचं आम्ही नेहमीच पालन करू आणि पुढच्या वर्षी मोठ्या जोमाने राज्यस्तरीय स्पर्धा घेण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद दादा, धन्यवाद। यानंतर या 108 क्रमांकाची ही गाडी आपल्याला इथे ॲम्ब्युलन्स म्हणून उपलब्ध झाली आहे आणि मागील 3 दिवसापासूनचे डॉक्टर्स आणि त्यांच्या सहकारी इथे उपस्थित आहेत। मी मॅडमना विनंती करेन ही स्पर्धा आपल्याला कशी वाटली आपण थोडक्यात सांगावं।
स्पर्धा एकदम उत्स्फूर्त आहे. वाईट नो रन त्यांचा आवाज आपण इथे 3 दिवस झाले ऐकतोय. मी त्यांना सुद्धा विनंती करेन, ही कबड्डी स्पर्धा आपल्याला पहिल्यांदाच बघितली आपण असेल, कशी वाटली आपल्या या शब्दातून व्यक्त करायची आहे. नियोजन एकदम चांगलं आहे. खरं अर्थाने अंबरनाथकर नक्कीच जशी या प्रकारे राज्यस्तरीय स्पर्धा होते ना, त्या प्रकारे जिल्हास्तरीय स्पर्धा नक्कीच पाहायला मिळते. जेव्हा बघून नक्कीच वाटते, असं वाटते की मोठी स्पर्धा राज्यस्तरीय सारखी स्पर्धा इथे मात्र घडते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. 3 दिवसापासून ज्यांचा आवाज आपण ऐकतोय त्यांचं सुद्धा आम्ही इथं मनोचित्त स्वागत आणि धन्यवाद म्हणतो आणि पुढे त्यांच्याकडे वाटचालीला शुभेच्छा देतो. धन्यवाद दादा. दुवा डायरेक्ट 4 गुणांची आघाडी कोण या संघाकडे. तुमचं पुरा असा खेळाडू माननीय दिगंबर शिंदे साहेब, आपण इथं उपस्थित असाल तर व्यासपीठावरती यायचंय. मंडळातर्फे आपल्याला विनंती आहे की व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. माननीय दिगंबर जी, वर्षी स्पर्धा तुम्हाला कशा प्रकारे बघता येईल. आमचे मित्र राजू मोरे अत्यंत धडाडीचा हा कार्यकर्ता, वेगवेगळ्या कला क्रीडा समाज याच्याशी संघटित असणारा आमचा राजू मोरे, आणि त्याचं करोना काळामध्ये दुःखद निधन झालं. आणि त्याच्या स्मरणार्थ की त्यांनी केलेलं काम, प्रत्येक गोष्टीविषयी असणं ते धडपड, या धडपडीच्या माध्यमातून कबड्डीवरती त्याचं विशेष प्रेम आणि अंबरनाथ मधील विजय क्रीडा मंडळ असेल किंवा सदन क्रीडा मंडळ असेल, अत्यंत नामांकित असलेले संघ ज्यांनी राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा आपलं नेतृत्व केलं. त्यामध्ये आमचे हरिश्चंद्र दादा जाधव असतील, खाडे काका असतील, की अनेक आमचे निकम असेल की अनेक मंडळी, आमचे बळीराम जाधव सुद्धा या ठिकाणी आहेत, प्रवीण देसाई सुद्धा आहेत. अशा अनेक कबड्डीपटू या अंबरनाथने दिले. आणि ही मातीतली कबड्डी देशामध्ये नेण्याचं काम ज्या मराठी मुलांनी केलं, महाराष्ट्राने केलं, आणि तीच परंपरा चालू ठेवण्याचं काम या ठिकाणी लाभलेलं आहे. आणि कबड्डी जर जिवंत ठेवायची असेल तर कबड्डीवरती प्रेम करणारे क्रीडा रसिक सुद्धा ह्या अंबरनाथ मध्ये आहेत, या जिल्ह्यामध्ये हे सुद्धा दिसून येतंय. आणि आजच्या आपण पाहताय की या ठिकाणच्या कबड्डीला सुद्धा उत्स्फूर्त असा प्रतिसाद क्रीडा रसिकाकडून या ठिकाणी लाभतोय. खऱ्या अर्थाने हे आयोजन यशस्वी झालं असं मला या ठिकाणी वाटतंय. आणि ज्याने ह्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली, क्रीडा कबड्डीवरती प्रेम केलं, राजू मोरेवरती प्रेम केलं, त्याच्या कामावरती प्रेम केलं, त्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद करतो. जे काय उणीव राहिली असेल ते आमचे असेल, परंतु जे काय चांगलं असेल हे आयोजकांचं असेल, क्रीडा रसिकांचं असेल, असं आम्ही या ठिकाणी सांगतो. आणि उत्तरोत्तर पुढच्या वर्षी आपण सर्व जे सहभागी होणारे जे क्रीडा संघ, जे कबड्डी संघ असतील, सर्वांना आपली जर्सी राजू मोरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून जर्सी देण्याचे काम सुद्धा पुढच्या वर्षी या ठिकाणी आपण करू, असा शब्द या ठिकाणी देतो. आणि पुन्हा एकदा उपविजेते ज्यांनी जेव्हा 81हून अधिक संघ या ठिकाणी, आणि पप्पू शेठ तुम्ही प्रथमच तिन्ही आपण पाहताय की मी पहिल्यांदा पाहतोय की तिन्ही गटात ठाणे जिल्ह्याचे तिन्ही गट असतील, म्हणजे शिक्षक असतील, त्या सर्वांनी ही जी काही मेहनत घेतली त्यांचा पुन्हा एकदा या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. आयोजकांच्या मनापासून धन्यवाद देतो. आणि जे संघ सहभागी झाले, जे विजेते होतील, सर्व खेळाचं आणि खेळाडूचं मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा. धन्यवाद दादा. धन्यवाद. त्यानंतर विनंती असेल सन्मान्य दिगंबरजी शिंदे साहेब यांचं देखील यथोचित मान सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. विनंती असेल सन्मान्य आनंदजी आहिर साहेब, आपल्याला विनंती आपले शुभाचे सन्मान्य दिगंबरजी शिंदे साहेब यांचं यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा. यथोचित मान सन्मान मुख्य व्यासपीठावरती नक्कीच केला जातोय. प्रेमाची माहिती, आपुलकीची शान त्यांच्या खात्यावरती सोपवली जाते. आणि त्याचप्रमाणे प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन त्याचप्रमाणे त्याच्या समवेत थोड़ी लचक लचक आया मटक मटक मैंने दिया फटक पंगा 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 थोड़ी लचक मैंने लिया पंगा पंगा पंगा
मैंने खींची जान हो गया किया गजब गजब मैं गया खिसक हॅलो हॅलो प्रसाद की मजा घे हॅलो मागील 3 दिवसापासून आजपर्यंत हा